तो 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 8 डिसेंबर 12 नाही सॉरी 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर। परंतु सुरुवातच करत असताना सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण एक आठवडाच चालवावं किंवा एक आठवडा चाललं तरी खूप झालं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता। आम्ही सत्ताधारी पक्षाला नाना तऱ्हेनं सांगितलं की अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय। तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर चर्चेला आली पाहिजे, त्याच्यावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे। आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता, परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं। विरोधी पक्ष अडचणी आहेत त्यामुळे हे अधिवेशन एक आठवड्यापुरतं आणून ठेवलंय। असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे, खूप मोठा आहे, पाशवी बहुमत आहे, परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही। सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळं सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल, परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही। सर, विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली का आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये? काय उत्तर सरकारकडनं देण्यात आलेलं आहे? मी सरकारला हे सांगितलं की आज वरचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांची मुदत संपलेली आहे, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही। आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे, लोकशाहीचं शान आहे, लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये, नियमामध्ये, कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे। विरोधी पक्षनेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत, उपमुख्यमंत्री पद ही पदं कुठेही नियमामध्ये नाही, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। परंतु सरकारकडनं काय मागणी करण्यात, सरकारकडनं काय उत्तर देण्यात आलं? सर सरकारकडनं या प्रश्नाला उत्तर काय देण्यात आलं? सरकार गंभीर आहे का या प्रश्नाला घेऊन? काय परिस्थिती काय? सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं। सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही, आमची संख्या खूप मोठी आहे, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, आम्हाला काही अडचण नाही असं खूप सालसूतपणे बोलतात, परंतु तो कार्यक्रम विधिमंडळामध्ये येईल अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आज आपल्या हातामध्ये काही नाही। मला माहित नाही कुठे राजकीय शिमगा झाला तो, आणि मी कोणावरही नाराज नाही आणि मी कुठेही नाराज नाही। पण काल निवडणूक झाली आहे, पण त्याचा निकाल हा 21 तारखेपर्यंत गेलेला आहे। जास्त चर्चा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणाची आहे? इकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत, तिकडे स्वतः तिकडे जाऊन तिकडे कंप्लेंट सुद्धा करतात, मात्र सरकार काही बोलत नाहीये। अशामध्ये याला जोडून असा प्रश्न आहे की निकाल आता थेट पुढे ढकलला। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे की कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे। 22 तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर 30 तारखेपर्यंत निवडणूक आयोग 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही, 30 तारखेला करतं, मतदानाच्या 1 दिवस अगोदर। काल मतदान होतं 2 तारखेचं, दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो
की आता 3 तारखेला मतमोजणी होणार नाही किंवा कोर्ट जाहीर करतं 3 तारखेला मतमोजणी होणार नाही तर 21 तारखेला होणार आहे. आणि म्हणून या लोकशाहीची या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही. हे आता आयोग फायोग जे हे आहेत हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वाताहत लागलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की निवडणुका जिंकण्यासाठी हे चुकीचं आहे. मात्र अशा पद्धतीमध्ये दुबाळ मतदाराचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांकडून बाजू घेतली जाते निवडणूक आयोगाची. याकडे कसं पाहता? असं आहे की तुम्हीच सांगता की एका वेळेला मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात. एकदा राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलतात असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ महाराष्ट्राला पाहायला मिळालं की राज्याचे मुख्यमंत्री हे 2 तोंडानं बोलतायत. हे बरं झालं. कब से लेकर कब तक महाराष्ट्र सरकार का शीतकालीन सत्र होगा, आप लोगों की क्या मांग थी? ऐसा है कि 8 दिसंबर को ये शीतकालीन सत्र की शुरुआत हो जाएगी और 14 तारीख को ये सत्रकालीन सत्र ये समाप्त हो जाएगा. ज़्यादा करके 7 दिन के लिए, सिर्फ और सिर्फ 7 दिन के लिए नागपुर में ये विंटर सेशन चलाया जाएगा ताकि ये पूरा खर्चा करना या तो टाइम पास निकालना या तो हमने ये सेशन विदर्भ के लिए किया, बस इतना घोषणा करने के लिए ही ये सेशन है. किसी को न्याय देने के लिए, किसी को भी हक दिलाने के लिए, फार्मर को, कामगार को,